आणि आताच एक मोठी बातमी हाती येते। केंद्रीय कॅबिनेटने निर्णय घेतलेला आहे जाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च सेंटरवरती 5 वर्षाची बंदी घालण्याचा। इस्लामिक रिसर्च फाउंडेशन ही जाकीर नाईकची संस्था आहे। प्रशांत कदम आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। प्रशांत, उद्यापासून जे संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होते त्याच्या पार्श्वभूमीवरती आज कॅबिनेटची बैठक झाली। थोड्याच वेळापूर्वी ही बैठक संपली आणि या बैठकीमध्ये हा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। जाकीर नाईक, ज्याचं नाव खरं तर गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून चर्चेमध्ये आलेलं होतं। बांगलादेशमध्ये जे स्फोट झाले त्याच्यातल्या अतिरेक्यांनी असं सांगितलेलं होतं की जाकीर नाईकचं प्रवचन ऐकल्यानंतर आम्हाला प्रेरणा मिळाली आणि त्याच्यातून आम्ही हे बॉम्बस्फोट केले। तर तेव्हापासून जो जाकीर नाईक मुंबईतलं देखील नेटवर्क अनेक प्रकारे वापरून आपलं फंडिंग गोळा करत होता आणि विदेशामध्ये त्याने एक प्रकारे मोठं साम्राज्य उभं केलेलं होतं। जाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशन अर्थात IRF या संस्थेवरती सरकारनं मोठी कारवाई केलेली आहे। ही संस्था 5 वर्षांसाठी भारतामध्ये बॅन करण्यात आलेली आहे। याच्या आधीच या संस्थेचे जे काही आर्थिक नाड्या ज्या आहेत त्या आवळण्याचं काम सरकारनं सुरू केलेलंच होतं। मात्र नक्कीच एक मोठी कारवाई म्हणावी लागेल, कारण ज्या पद्धतीचं काम आणि ज्या पद्धतीचे कनेक्शन जाकीर नाईकच्या समोर येत होते त्या पार्श्वभूमीवरती सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे। बेकायदेशीर ठरवलेला आहे त्यांच्या संस्थेला आणि UAPA अर्थात अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट हा जो कायदा आहे त्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे। नम्रता, नक्कीच प्रशांत, धन्यवाद या माहितीबद्दल। त्यामुळे जाकीर नाईक याच्या IRF म्हणजे इस्लामिक रिसर्च फाउंडेशनवरती आता 5 वर्षाची बंदी घालण्यात आलेली आहे आणि सर्व सुरक्षा यंत्रणा जाकीर नाईकचा शोध घेत आहेत। त्यामुळे तो भारतात येणं टाळतोय। इतकंच काय तर त्याने आपल्या वडिलांच्या मृत्यूसमयी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी सुद्धा भारतात येणं टाळलेलं होतं आणि आता IRF वरती बंदी आलेली आहे।